नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राहुलला जो वेंडरचा फोन आलेला असतो तर राहुल लगेच आता सर्वांसमोर जरा बाजूला जातो, कारण नैनासुद्धा तो त्याच्यासोबतच असते। तेव्हा आता नैना मनात विचार करते की राहुलला असं काय झालं असेल, तर म्हणजे त्याला फोन आला पण त्याने माझ्यासमोर हा फोन का उचलला नसेल आणि तो नक्की माझ्यापासून काहीतरी असं लपवतोय असं मला वाटते। तेव्हा मात्र आता राहुल हा बाजूला फोनवर बोलायला जातो। नैनाला आता राहुलचा संशय आलेला असतो। तेव्हा राहुल आता त्या वेल्डरशी बोलत असतो। तेव्हा तो वेल्डर आता राहुलला म्हणत असतो की राहुल हे बघ, मला जे काही पैसे तुम्ही देणार होता आणि मला पैसे देण्याचे विसरलात की काय। तेव्हा आता राहुल म्हणतो की नाही, तर तो माणूस म्हणतो की तुम्ही साधा मला फोनसुद्धा केला नाही, फोन करायचं सुद्धा विसरलात का। तेव्हा राहुल म्हणतो की नाही, कारण मी एका महत्त्वाच्या मीटिंग्समध्ये आता बिझी आहे, त्यानंतर मी तुम्हाला अगदी फ्री झाल्यानंतर फोन करतो। आता रोहिणी मात्र ही राहुलच्या मागून त्याचं बोलणं ऐकण्यासाठी येते। तो वेल्डर म्हणत असतो की आता मला खरंच खूप गरज आहे। तेव्हा राहुल म्हणतो की हे बरं ठीक आहे, एक काम करा, मनीष मार्केटला येऊन तुम्ही मला भेटा, मी तुमचं काम करतो, भेटल्यानंतरच मी तुम्हाला तुमचे पैसे देतो। तेव्हा आता तो वेंडर म्हणतो की ठीक आहे। राहुलने आता फोन ठेवल्यानंतर आता लगेच ही रोहिणी त्याच्या जवळ येते, विचारते की काय आता तू कुणाशी बोलत होता। तेव्हा आता राहुल म्हणतो की कुणाशी नाही, तो खोटं बोलतोय, तर जुनं आता हे काम होतं म्हणून तो फोन आला होता। म्हणजे एक असा विर्याचा वेंडर आहे, त्याला काही पैसे मला द्यायचे आहेत, म्हणून आता रोहिणीला तो सगळं काही अगदी बाजूला घेऊन हे सर्व सांगत असतो। परंतु कलाचं मात्र आता रोहिणी आणि राहुल या दोघांकडे सुद्धा लक्ष जाते। कला आता बारकाईने या दोघांकडे बघत असते। रोहिणी आता म्हणते की म्हणजे तुमच्या दोघांच्या मध्ये अजून यामध्ये तिसरा सुद्धा सहभागी आहे, तर राहुल हे पण जे काही करायचं आहे तर ते अगदी जबाबदारीने आणि अगदी काळजीने सर्व कर, काही कुणाच्या नजरे आड यायला नकोय। कला बारकाईने बघते आणि मनात विचार करते की राहुलला नक्की कुणाचा फोन आला असेल, तो का इतक्या सर्वांसमोरून बाजूला गेला असेल बोलण्यासाठी। तेव्हा आता कला ही सर्वांना नाश्ता वाढत असते आणि आता अद्वैतला म्हणते की हे बघा, जरा मी पेपरवाल्याने बिल वगैरे दिले की नाही ते चेक करते, म्हणून मुद्दाम ती राहुल आणि रोहिणी यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असते। ही आता नैनाजवळ अगोदर येते, पण नैना लगेच आता तिकडून बाजूला निघून जाते। कला आता या दोघांवर बारकाईने लक्ष ठेवत आता तेथे येत असते। तर राहुल आता लगेच हे रोहिणीला सांगत असतो की हे बघ आई, तू काळजी करू नकोस, मी आत्ताच जातो आणि मनीष मार्केटला त्याला जाऊन भेटतो आणि पुढचं काय आहे ते सगळं काही मी तिकडेच ठरवतो। तेव्हा आता कला हे सर्व ऐकते आणि कला म्हणते की मनीष मार्केट, राहुल तर मनीष मार्केटला जाणार आहे, तर नक्कीच तिकडे काहीतरी घडणार आहे, त्यामुळे काही झाले तरी आत्ताच्या आत्ता मला तिकडे पोहोचायला हवं। आणि तेवढ्यात आबा आता कलाला आवाज देतात की कला, अगं तू तिकडे काय करतेस, अगं ये ना इकडे। तर कला लगेच आता इकडे आबांजवळ येते। तेव्हा राहुल रोहिणीला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता हे सर्व जाऊन मला गौरवला सांगावं लागेल आणि चल आता मी येतोय असं बोलून आता राहुल लगेच आता जाण्याची घाई करतोय। तेव्हा मात्र आता रोहिणी मनात अगदी रागावते की नक्की हा मुलगा काय करणार आहे, आता मात्र देवच जाणे की नक्की काय होईल ते। तेव्हा आता आबा लगेच अद्वैत आणि कला या दोघांना विचारतात की मला सांगा बरं, आता तुम्ही भाजी आणायला चाललात, मग कोणत्या मार्केटला चाललात। तर लगेच आता कला म्हणते की मनीष मार्केट। अद्वैत म्हणतो की हो हो, त्या मार्केटमध्ये जी काही भाजीपाला येते तर ती डायरेक्ट शेतातून येते असं मी ऐकलेलं आहे। तर आबा म्हणतात की हो हो, जा जा, तेथे जाऊन मात्र अगदी आनंद शोधा। आबा तर आता खुशच असतात। तेव्हा आता कला ही मनात ठरवते की नक्की मनीष मार्केटमध्ये राहुलचं काय काम आहे हे मात्र आता शोधून काढावंच लागेल। त्यानंतर आता इकडे दिनकरची सर्व तयारी मात्र आता ही संगीता करून देत असते, डबा वगैरे, कारण दिनकरला आता कामावर जायचं असते। परंतु आता तेवढ्यात दिनकर विचारतो की काय ग संगे, अगं कला, बिलाचा काही फोन आला होता की नाही, त्या काउन्सिलरला भेटायला गेली होतीस ना, आणि अगं पुढे काय झाले। तेव्हा आता संगीता म्हणते की अहो तुम्ही नका काळजी करू, अहो हे बघा आपली लेक तर समजूतदार आहे आणि त्यापेक्षा आपले जावई सुद्धा खूप समजूतदार आहे, त्यामुळे हे बघा काही आता जबाबदारी आहे ती त्यांच्यावर आहे, ते नक्की व्यवस्थित पार पाडतील। त्यानंतर आता श्रीकांतने सोहमला आपल्या रूममध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि तो सोहमला म्हणतो की हे बघ सोहम, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टीवर आता काही बोलायचं आहे। तर सोहम म्हणतो की हो बाबा बोला। तर श्रीकांत आता लगेच आता म्हणतो की हे बघ सोहम, अनामिका आणि तुझ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत आणि तू तिला सुख म्हणजे खुश नाही ठेवू शकत असं मला समजले, आणि नक्की तुमच्या दोघांमध्ये असा काहीतरी प्रॉब्लेम आहे, नक्की काय चालू आहे ते मला अगदी कळायला हवे।
दीपक, तुमच्यामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे हे तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो दीपक, अरे बायकोनी तर बायको सारखंच वागावं. जर तू तिला बोट दिलं तर ती तुझा हात धरते. लक्षात येते का मी तुला काय म्हणतो? तेव्हा आता सोहमला काही कळत नसतं. सोहम विचारतो की बाबा नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की हे बघ, अरे जेव्हा मी बाहेरून आलो होतो तेव्हा मात्र ती अंगणामध्ये फेऱ्या मारत होती. तेव्हा मी तिला विचारलं की तू येथे आता यावेळेस अयोग्य वेळेस काय करते? तेव्हा मात्र तिने डायरेक्ट तुझी कंप्लेंट माझ्याकडे केली, कारण त्या खोलीमध्ये मला घुसमटते असं ती मला म्हणाली. आणि हे बघ, ती असं कसं करू शकते? ती असं नाही म्हणू शकत. त्यामुळे लवकरात लवकर जे काही मर्यादा आहे त्या मर्यादा तू तिला दाखवून दे. बायकोला मात्र धाकेखाली ठेवायला हवे. आणि हे बघ, तू अगदी शामलाटासारखा चित्र काढत बसतो. त्यामुळे हे बघ, जरा नवऱ्यासारखं सुद्धा तू एकदा वागून बघ. एकदा बोलली तर आपण 4 बोलायचं असतं. अरे लक्षात ठेव, जे काही गोष्टी मी तुला सांगतो, अरे तू सुद्धा तुझ्या आईच्या पदराखाली अगदी शामलट व्हायला लागलेला आहे. एकदा आई दोघंही बावटासारखेच आहे. आई आणि लेक एकदम सारखेच झालेत. आता श्रीकांत जे काही अपमानकारक सोहमला बोलतो, सोहमला आणखीनच वाईट वाटते. त्यानंतर आता कला आणि अद्वैत आपल्या गाडीतून आता त्या मार्केटमध्ये येत असतात. तेव्हा आता कलाला आईची आठवण होते. कलाला आता हसू येते. अद्वैत विचारतो की काय ग, काय झाले, का हसतेस? तर कला म्हणते की अरे काही नाही, आईची आठवण झाली, मी आईवर हसत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की त्यांचं काय, आता तू त्यांना का हसतेस? कला म्हणते की अरे मी तिला असे सांगितले की आपण भाजी आणण्यासाठी एकत्र मार्केटला जातोय. तेव्हा ते ऐकून मात्र ती इतकी खुश झाली, कारण लाडके जावई बापू आहेत आणि त्यांच्याबरोबर मी कोणतंही काम करताना जर तिला सांगितले तर तिला उत्साहच होतो, तिला आनंद होतो. तर अद्वैत सुद्धा हसतो. अद्वैत म्हणतो की हो ना, प्रश्नच नाही, आणि मी कोण आहे, होणारच ना त्या खुश. आणि तसंही मला मिसेस खरेंनीच ओळखलेलं आहे. तुला तर तू मला अजून सुद्धा ओळखलेले नाहीस. मी तुला अजूनपर्यंत नाही कळालो आणि कळून सुद्धा शकणार नाही. आणि एकतर मुळात तू ढ आहेस आणि काही गोष्टी आहे तर त्या तुला अगदी हळूहळू कळतात. झटपट तुला कोणत्याही गोष्टी नाही कळत. तेव्हा आता कला म्हणते की हो का, म्हणजे हे बघ आई हे सुद्धा म्हणत होती कोणतंही काम करताना एकत्रच करत जा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो करतोय, आता बघ ना आपण एकत्र भाजी आणायला चाललो. तेव्हा आता कला म्हणते की तसं नाही, आता तू काय करतो? अरे आता तू काय करतोस? ड्रायव्हिंग करतो. तू स्टेअरिंग फिरव, तोपर्यंत मी गेअर टाकते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय ग, तुला काही वेड बीड लागले की काय? मला मरायचं नाही. तेव्हा आता कला म्हणते की नाही, अरे कुठला गेअर टाकायचा आहे ते मला सांग. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे काम आपण एकत्र नाही करू शकत. तेव्हा आता कला म्हणते की तेच ते पटकन सांग, आणि लगेच ती आता गेअरवर हात ठेवते. तेव्हा आता अद्वैत लगेच तिच्या हातावर हात ठेवतो. तेव्हा आता कलाला तर खूप आनंद होतो अद्वैतचा हात तिच्या हातावर आहे म्हणून. त्यानंतर आता अद्वैतला म्हणते की चांदेकर हे बघ, अरे हातावरचा हात काढ. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, मी हात नाही काढू शकत, मी ड्रायव्हिंग करतोय. तेव्हा कला खुश होऊन म्हणते की चांदेकर अरे मला तर जमले, आणि तू सुद्धा म्हण की जमलं म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो जमलं. तर कला म्हणते की अरे असं नाही, जरा मनापासून म्हण. त्यानंतर आता तो हसून म्हणतो की हो जमले. तर कला म्हणते की बघितलंस का, अरे प्रयत्न केल्यानंतर सगळं काही व्यवस्थित जमते. त्यामुळे आता तूच स्टेअरिंग टाक आणि तूच मात्र गिअर सुद्धा फिरव. तर लगेच आता कला अगदी खुश होऊन म्हणते. तर अद्वैत तिला थँक्यू असं म्हणतो. त्यानंतर आता इकडे राहुल आणि गौरव सुद्धा एकमेकांना भेटतात. गाडीतून ते आता त्या मार्केटला जात असतात. तर राहुल आता गौरवला म्हणत असतो की हे बघ, काही झाले तरी आपला हा प्लॅन सक्सेस होणार. कला आणि अद्वैत पर्यंत आपल्याला काही आता पुरावा लागून द्यायचा नाही. आणि त्या बाबतीत म्हणजे जो काही नाही, दोघा व्यतिरिक्त तो वेंडरच आपल्यामध्ये सहभागी आहे. त्यासाठी आपण एक काम करूयात, हे सगळं प्रकरण आपण त्याच्यावर ढकलून देऊयात आणि आपण मात्र हात वर करूयात. राहुलचं हे बोलणं ऐकून गौरव आता म्हणतो की हे बघ, तो तयार होईल का हे सर्व मान्य करण्यासाठी? तू त्याच्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आता राहुल म्हणतो की अरे तो तर सहज तयार होईल, कारण त्याला आपण आता काही पैसे द्यायचं करायचं, कारण मी त्याच्या डोळ्यामध्ये बघितलेलं आहे, पैसे दिसले की त्याचे डोळे फिरतात. तर गौरव म्हणतो की ठीक आहे, एकदा आपण त्याच्याशी बोलून बघूयात. राहुल म्हणतो की हो, माझं बोलणं तर झालेलं आहे आणि काही वेळातच तो आपल्याला मनीष मार्केटला भेटायला येणार आहे. ऐकून आता गौरव म्हणतो की हे तर बेस्ट आहे, चल मग लगेच आपण त्याला मनीष मार्केटला भेटून जाऊयात. त्यानंतर आता दोघेही तिकडे जायला निघतात. कला आणि अद्वैत सुद्धा तेथे त्याच मार्केटला आलेले असतात. कला मात्र सारखं लक्ष देऊन इकडे तिकडे राहुल कुठे दिसतो की काय म्हणून राहुलला शोधत असते. मनात आता विचार करते की राहुल कुठे दिसतो की काय. तेवढ्यात आता अद्वैत तिच्या मागून येतो आणि तिला जेव्हा इतका घाबरवतो तेव्हा आता कला म्हणते की काय रे चांदेकर,
तर अद्वैत विचारतो की तू कुणाला शोधतेस? तर कला म्हणते की हे बघ, अरे भाजी शोधते, चांगली भाजी कुठे मिळते की काय हे बघते. तर अद्वैत म्हणतो की अगं इतकी भाजी आहे. तेव्हा कला म्हणते की चल, त्यांच्याकडे कांदे आणि बटाटे चांगले वाटतात. तेव्हा आता अद्वैत हळूच म्हणतो की हो ना, तुझ्या डोक्यासारखेच आहेत. तेव्हा आता दोघेही त्या भाजीवाल्या काकांजवळ येतात. तर कला म्हणते की दादा, हे कांदे कसे दिलेत? ओले तर नाही ना? कारण पाऊस सुरू झालेला आहे म्हणून विचारते. तेव्हा आता तो काका म्हणत असतो की अहो नवीनच आहे बघा, व्यवस्थित आहे. तर कला म्हणते की ठीक आहे, मला 4 किलो कांदे 4 किलो बटाटे द्या. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की अगं आपण कोण आहोत? चांदेकर आहोत. मग आता जुने कशाला कांदे वगैरे घ्यायचेत, नवीन घेऊयात. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर जुना हा चांगला असतो आणि जर तो ओला नवीन असेल तर तो खराब होतो. तोपर्यंत कला आता इकडे तिकडे राहुल कुठे दिसतो की काय हे आता शोधतच असते. तर अद्वैत तिला म्हणतो की अगं सगळे तर सेम दिसतात आणि तुला कसं कळलं बरं, जुनं किंवा नवीन? तेव्हा आता कला म्हणते की अरे याला नजर म्हणतात, यासाठी चांदेकर अरे सारखी नजर असायला हवी लागते. त्यावर आता अद्वैत म्हणतो की नजरेचं, अगं नजरेचं तू कुणाला सांगते? मी तर चांदेकर आहे. एका नजरेत हिरे खरे आहे की खोटा आहे हे सांगू शकतो. आणि कुणाशी बोलते तू? आणि तेवढ्यात आता कलाचे लक्ष जाते, राहुल एका माणसाबरोबर बोलत आहे म्हणून कलाला आता तो समोर राहुल दिसतो. तेव्हा कला लगेच आता त्या माणसाजवळ येते आणि त्याला पाठीमागून लगेच आता असं वळून बघायला लावते. तेव्हा आता तो दुसराच कोणीतरी व्यक्ती असतो, अगदी राहुल सारखा दिसणारा. तेव्हा कला बरोबर त्याला आता सॉरी बोलते आणि तेवढ्यात अद्वैत बटाटे घेत असतो. अद्वैतला आता एक छोटं अगदी मोड आलेले बटाटे दिसते. तो लगेच त्या भाजीवाल्या काकांना म्हणतो की हे बघा, असले बटाटे मला नाही चालणार, उगाच तुम्ही आम्हाला फसू नका. तेव्हा लगेच आता ते काका म्हणतात की काय बोलतोस? आणि हे बघ, माझ्या भाजीपाल्याला नाव ठेवू नकोस. कित्येक वर्ष झाले कांदा बटाट्याचा व्यवसाय मी करतोय. त्यावर तर अद्वैत सुद्धा मोठ्याने ओरडतो की किती वर्ष झाले म्हणून काम करतात? अहो भाजी पिकवणं हे तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात थोडंसं आहे, निसर्गाच्या हातात आहे. तर तेव्हा आता कलाच्या कानावर आता अद्वैतचं हे बोलणं ऐकू येते. आता नक्की ह्या भाजीवाल्यात आणि अद्वैत चांदेकर मध्ये भांडण सुरू आहे. तर असे कला ओळखते. तर तो भाजीवाला काका अद्वैतला म्हणत असतो की हे बघा, जर तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर चालते व्हा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा, क्वालिटी वगैरे चेक करायला नको का? तसेच भाजी घ्यायची का आम्ही? तर कला आता डोक्याला हात लावते. परत ती तेथे येते. अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे काय चाललंय हे सर्व? तर अद्वैत आता ते जे काही बटाटा त्याच्या हातामध्ये आहे तर ते बटाटा तो कलाला दाखवतो आणि हे बघ हे काय आहे? तेव्हा कला त्या काकांना विचारायला जाते. तर ते काका म्हणतात की अहो मॅडम बघा ना, हे साहेब काय बोलतात, माझ्या क्वालिटीला का नाव ठेवतात? अहो 1 नंबरची क्वालिटी आहे माझी. हो, अख्खं कोल्हापूर माझ्याकडे भाजी घेण्यासाठी येते आणि तुमची मॅडम उगाच माझ्याकडे भाजी घ्यायला येतात का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अहो तिचं सोडा, तिला अक्कल नाही, ती कुठेही जात असते. तेव्हा आता लगेच ते काका म्हणतात की अहो कोण आहात तुम्ही? अरे याला बटाटा खराब नाही म्हणत, याला कोंब आलेला आहे आणि तो खराब नसतो, समजले का तुला? बिनकामाचा कुठला? तर आता कलाला हसू येते. अद्वैत लगेच चिडतो. अद्वैत म्हणतो की अरे बिनकामाचा तू कुणाला म्हणालास? म्हणून अद्वैत आता त्या माणसावर खूप रागवतो. तर कला म्हणते की थांबा, 1 मिनिट थांबा. आणि त्या काकांना कला सॉरी बोलते आणि चांदेकरला समजावून सांगते की अरे बटाटा हा कंदमुळासारखा आहे, अरे त्याला असे छोटे छोटे कोंब येत असतात. आणि हे बघ, लगेच आता ती एका बटाट्याचा कोंब तोडून दाखवते आणि हे तुटते असं आता खोशून म्हणते. आणि अद्वैतला म्हणते की झाले का तुझे समाधान? आणि हे बघ काका, द्या बरं, पटकन द्या बटाटे 4 किलो. तेव्हा आता कला ही बटाटे घेत असते, परंतु तिचं सगळं काही लक्ष राहुल वरती असते. राहुल अजून कुठे दिसतो की काय? ती अद्वैतला आता पिशवीमध्ये ते बटाटे भरण्यासाठी सांगते आणि इकडे तिकडे डोकावून बघत असते. तोपर्यंत अद्वैत त्या माणसाला पैसे देत असतो. तेव्हा आता तो माणूस कलाच्या हातामध्ये पिशवी देत असतो. अद्वैत त्याच्या हातामध्ये पैसे वगैरे देतो. तर तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो मॅडम, ही पिशवी धरा, कुठे लक्ष आहे? तर अद्वैत आता कलाला विचारतो की काय अगं खरे, तुझं लक्ष कुठे आहे? तेव्हा आता कला मुद्दाम त्याला म्हणते की अरे भाजीकडे. समोर आता तिला चवळी दिसते. तर ती अद्वैतला म्हणते की हे बघ, तेथे चवळी जरा छान आहे, तू समोर जा आणि काही चवळी घे, तोपर्यंत आलेच मी. आणि दोघंही आता एकमेकांना कुजबुज असतात. तर कला म्हणते की जा आता, स्वतःच्या डोक्यात कांदे बटाटे तर भरलेले आहेस. तेव्हा आता अद्वैत तिच्या हातातील दुसरी पिशवी सुद्धा आपल्या हातामध्ये घेतो आणि कलाला विचारतो की इकडेच का? तर कला म्हणते की हो. अद्वैत आता तिकडे चवळी घ्यायला गेल्यानंतर कला लगेच आता इकडे समोर गाडीजवळ येते. अद्वैत सुद्धा आता तिच्या जवळच असतो आणि त्यांच्या समोरच आता गौरव आणि राहुल त्या माणसाची वाटच बघत असतो. तेव्हा तो माणूस आता कला आणि अद्वैत दोघांच्या मागूनच आता राहुल आणि गौरवला शोधत असतो.
वेंडर आहे तर तो आता कला आणि अद्वैत यांच्याजवळून आता राहुल आणि गौरव यांच्या गाडीत येऊन बसतो. राहुल आणि गौरव त्याला बघून तर खुश होतात. तेव्हा आता अद्वैत चवळी घ्यायला येतो आणि चवळी हे कडधान्य आहे त्या दुकानदाराला म्हणतो. तेव्हा तो दुकानदार म्हणतो की हो आहे ना. तर लगेच अद्वैत म्हणतो की हो द्या ना मग चवळी द्या. जो काही दुकानदार आहे तो म्हणतो की आमच्याकडे बिजानं वगैरे काही मिळत नाही, पुढे मिळते. तर अद्वैत म्हणतो की हे बघा मी तुम्हाला चवळी मागितली, बिजानं वगैरे नाही मागितले आणि द्या बरं 4 द्या. तेव्हा दुकानदार विचारतो की 4 म्हणजे? तर अद्वैत म्हणतो की हे बघा अहो 4 किलो असणार, मग 4 किलो द्या. तेव्हा तो दुकानदार म्हणतो की साहेब अहो काय बोलतात तुम्ही, एकतर माझ्याकडे बिजानं नाही आणि त्यात म्हणजे तुम्ही 4 किलो मागतात. तुमची यादी व्यवस्थित नीट तपासून बघा आणि काय हो तुम्हाला काही भाज्यातील वगैरे काही कळत नाही का? तेव्हा आता कलाही इकडे राहुलला शोधत आता अद्वैत जवळ येऊन पोहोचते. अद्वैत आता त्या दुकानदारावर ओरडत असतो की हे बघा मी तुम्हाला जे सांगितले ते काम तुम्ही करा. तेव्हा आता कलाही अद्वैत जवळ येते. अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे काय चाललं तुझं हे सर्व? त्यावर आता कलाही त्या दादांना सॉरी बोलते. तर लगेच अद्वैत कलाला म्हणतो की अगं तू कशाला त्यांना सॉरी बोलतेस, अगं त्यांनी एकतर गोंधळ घालून ठेवलेला आहे. तेव्हा आता कलाही अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर गोंधळ त्यांनी नाही तर तू घातला असेल. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की तू कशावरून माझ्यावर इतका आरोप करू शकतेस. कला म्हणते की अरे आपण मंडईत आहोत, कोर्टात असल्यासारखं कशाला बोलतोस. आणि ती आता अद्वैतला शांत राहायला सांगते आणि त्या दादांना म्हणते की चवळी द्या आणि त्या चवळीच्या शेंगा द्या. तेव्हा लगेच आता ते दादा म्हणतात की हो ताई बघितलंस का केव्हापासून हे दादा माझ्याशी वाद घालतात. मी त्यांना एकदा सांगितलं की माझ्याकडे चवळी वगैरे काही नाही पण तरी सुद्धा ते वादच घालतात. तेव्हा आता कला म्हणते की अहो तुम्ही नका लक्ष देऊ. म्हणून आता 4 जुड्याही त्या काकांना कलाही मागते. तर अद्वैत म्हणतो की हे बघ अगं तू तर फक्त मला चवळी घेण्यासाठी सांगितलं होतं, तू कुठे मला जुड्या वगैरे म्हटली होतीस, म्हणून मी त्यांना 4 किलो चवळी मागितली. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर अरे चवळी म्हणजे हे बघ चवळीच्या शेंगा. तर आता जे काही कडधान्य आहे चवळी तर ते वेगळे असतात आणि जे काही आता ही कवळी चवळी असते तर ती वेगळी असते. म्हणून आता चवळीच्या 4 जुड्या ती विकत घेते. तेव्हा आता कला आणि अद्वैत तिथून जायलाच निघतात. परंतु दोघेही आता अचानक एकमेकांच्या जवळ येतात आणि दोघंही आता एकमेकांच्या मिठीत आता एकमेकांना सावरतात, एकमेकांकडे अगदी रोमांटिक होऊन बघत असतात. तेव्हा आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे अगदी रोमांटिक होऊन बघत असतात. आता तेथे जे जमलेले लोक आहेत तर ते दोघांकडे बघत असतात. कला लगेच आता घाईने बाजूला होते. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की अगं खरे तुझं लक्ष कुठे आहे. तेव्हा आता कला ही मनात म्हणते की मी याला कसं सांगू की आता राहुल इकडे मनीष मार्केटला येणार आहे आणि त्याला मी शोधते की तो कुठे दिसतो की काय. त्यामुळे मात्र मला शांत राहावं लागेल. आता सध्या तर मी राहुल बद्दल याला काही नाही सांगू शकत, नाहीतर हा पुन्हा माझ्यावरच ओरडेल. तर अद्वैत आता कलाला विचारतो की काय ग तू ओके आहेस का. तर कला म्हणते की हो. कला म्हणते की चल. तर अद्वैत म्हणतो की अजून आपल्याला शोध घ्यायचा आहे, ते तर एक मोठं काम आहे आणि आपण तर इथे भाजी घेत बसलो, कशाला भाजी घेत असेल. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर हे बघ एकाच वेळी 2 काम होऊ शकतात, भाजी घेता घेता आपण शोध सुद्धा घेऊ शकतो. तर अद्वैत म्हणतो की एकाच वेळेस आपण 2 काम कसं करू शकतो. त्यावर आता कला म्हणते की हे बघ जेव्हा तेव्हा आपल्याला जर एखादा प्रॉब्लेम सुटत नसतो तर डोकं लावून तो प्रॉब्लेम सोडायचा असतो. म्हणजे हे बघ आतापर्यंत जे काही घडलं ते सगळं काही आपण एका क्रमाने आठवून बघूयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याकडून काहीतरी धागा सुटतो की काय. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले हे चालेल का तुला. तर अद्वैत म्हणतो की हो हो बरोबर आहे, प्रॉब्लेम सुटतोय असं जेव्हा आपल्याला वाटायला लागते तेव्हा मात्र छोटा आहे असं आपल्याला वाटायला सुरुवात होते. त्यामुळे आपण सुरुवातीपासून सर्व काही चेक करूयात. आणि सर्वात अगोदर तू बॅग चेक केलेली नाही असं जेव्हा अद्वैत म्हणतो तेव्हा आता कलाला सर्व काही आठवायला सुरुवात होते की कंपनीमध्ये आता जेव्हा ती ऑफिसमध्ये असते तर आता सरोज मॅडमचे जे काही आतापर्यंत घडलेलं आहे ते सर्व काही तिला आठवते. आणि तेवढ्यात एक बाई लिंब घ्या लिंब असं ओरडत येते. तर कला लगेच आता अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर लिंब घ्यायचे आहेत. तर अद्वैत म्हणतो की अगं तू कुठेही लिंब का घेत बसतेस. तर कला म्हणते की हे बघ तू शांत हो, तू फक्त मला पैसे दे. कला आता त्या बाईकडून लिंब घेत असते. त्या बाईकडून एक एक लिंबू ती हातात घेते आणि पिशवीमधून टाकत असते. परंतु मनात मात्र आता तिचे विचार सुरू असतात की कुठली तरी एक गोष्ट आहे की जी गोष्ट आपल्या हातातून सुटते, जी गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर आता इकडे तो वेंडर हा राहुल आणि गौरव जवळ येतो. राहुल त्याला खुश होत नमस्कार अगदी त्याच्याशी अगदी छान असं बोलत असतो. तेव्हा आता गौरव म्हणतो की हे बघा माळीकर सिच्युएशन अशी आहे की अद्वैत चांदेकर हा अगदी
जंग जंग पछाडतोय आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, आम्हाला खिंडीत गाठण्यासाठी तो आम्हाला शोधतोय। आम्ही इतकी काळजी घेऊन सुद्धा त्याचे जे काही प्रयत्न आहे तर ते यशस्वी होताना दिसतात। तेव्हा आता राहुल म्हणतो की त्यासाठी आमच्या दोघांकडून एक तुमच्याला ऑफर आहे। तेव्हा आता गौरव काही पैसे आता त्या माणसाला दाखवतो, इतके पैसे आम्ही तुम्हाला देतोय आणि जर आम्ही गोत्यामध्ये येत आहे असं आम्हाला वाटलं तर हे सगळं काही प्रकरण आम्ही तुमच्यावर ढकलून देऊ, म्हणजे तुमच्यावर सगळं काही लोटून देऊ आणि हे पैसे त्या बदल्यात तुम्हाला देतोय। तेव्हा आता तो माणूस थोडासा गडबडतो। गौरव म्हणतो की हे ते प्रकरण जेव्हा आमच्या अंगावर येईल तेव्हा ते प्रकरण स्वतः तुम्ही तुमच्याकडे घ्यायचं। तेव्हा आता तो माळवीकर म्हणतो की अहो असं कसं करू शकतो मी, ते चांदेकर आहे ते माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचतील, कधीच उभा नाही राहू शकणार, वर्षानुवर्षे झाले आम्ही त्यांच्याबरोबर धंदा करतोय। तेव्हा आता राहुल म्हणतो की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, त्या अद्वैत चांदेकरची मजल आहे तर ती कुठपर्यंत जाऊ शकते हे मला चांगलं माहिती आहे, याचा अंदाज माझ्याकडे आहे। तुम्हाला फक्त काय करायचे आहे की हा सगळा काही गुन्हा स्वतःवर घ्यायचा आहे, बास, बाकी काही नाही। राहुल म्हणतो की तो अद्वैत आमच्या समोर नाही टिकू शकत आणि हे बघा माळीकर, जी काही बॅग आता तुम्हाला समोर दिसते ती फक्त गौरवकडून आहे, परंतु माझ्याकडून जी काही बॅग तुम्हाला येणार आहे ती बॅग जरा वेगळी आहे आणि ह्या बॅगची साईज आहे ना त्या बॅगची जरा त्यापेक्षा मोठी आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे बघा तुम्ही विचार करा, ही डील आहे ती तुमच्यासाठी खूप चांगली आहे, जे हे बघा तुम्हाला पैसे सुद्धा मिळतील आणि तुमचा हा जो काही बसलेला धंदा आहे तर तो सुद्धा कसा पळतो बघत राहा। म्हणतो की अहो तुम्ही इतकं का घाबरतात, त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही म्हणताल ती किंमत आम्ही द्यायला तयार आहोत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा जो काही पैसा आहे तर तो ॲडव्हान्स समजा। म्हणून आता गौरव आणि राहुल बरोबर आता माळीकरला आपल्या जाळेमध्ये अडकवतात। आता इतके पैसे बघून आता माळीकरला तर पूर्णपणे घाम फुटलेला असतो, आता रुमालने तो आपला घाम पुसतो। त्यानंतर आता इकडे कला आणि अद्वैत एकमेकांशी बोलत असतात। कला म्हणते की आपण नक्की काय बोलत होतो, तर अद्वैत म्हणतो की हे बघ, तर कला म्हणते की अरे पोलिसांनी समजा तुला अटक केली, तर अद्वैत म्हणतो की हो मी आत होतो, तेव्हा तू आणि अर्जुनने एक्झॅक्टली नक्की काय केलं हे मला माहिती नाही। तेव्हा आता कला म्हणते की हो मी आपल्या हिऱ्यांच्या वेंडरकडे गेले होते, ते रिसीट परत मिळते की काय किंवा त्या रिसीटची कॉपी मिळते की काय हे बघण्यासाठी, परंतु ती मला नाही मिळाली। तेव्हा आता आणि मी आता वेंडरकडे गेले होतं, खरं तर मी आता अर्जुन भाऊजींसोबत कोर्टात येणं हे अपेक्षित होतं, परंतु तेव्हा मी तेथे नव्हते, मी वेंडरच्या ऑफिसला गेले होते, परंतु त्यावेळेस मात्र तो वेंडर तेथे नव्हता आणि चांदेकर आता हा जो काही मुद्दा आहे तर तो माझ्या हातातून सुटत होता। तेव्हा आता अद्वैत विचारतो की अगं पण तुझ्याबरोबर ते काका आले होते, ते कसे आले बरं? मला सांगते की अरे ते माझ्या भावांचे मित्र होते आणि मी त्यांना सर्व काही सांगितले आणि त्यांना वेंडरबद्दल माहिती होते, म्हणून त्यांनी वेंडरच्या बाबतीत मात्र साक्ष देण्यासाठी आता ते तयार झाले त्याच्या विरुद्ध। आणि तेथे गेल्यानंतर मला असं कळलं होतं की तो वेंडर बाहेरगावी गेलेला आहे म्हणून, परंतु आता मला असं वाटतं की तो वेंडर नक्की आलेला असेल, म्हणजे आता ते आले असेल तर आपण तिकडे जाऊन त्यांना भेटू शकतो आणि हे पग चांदेकर ताबडतोब आत्ताच्या आत्ता आपण त्या वेंडरकडे जाऊयात आणि त्याची भेट घेऊयात, ते नक्की आपल्याला तेथे सापडू शकतात। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं आत्ता कुठे, आता आपण भाजी घेण्यासाठी आलो, आता भाजी घेऊयात आणि डायरेक्ट घरी जाऊयात। तेव्हा आता कला म्हणते की अरे काय पटापटा उरकून घ्यायची ती कामं। आणि त्यानंतर आता गौरव आणि राहुल माळीकरला विचारत असतात की काय निर्णय घेतला तुम्ही। तेव्हा आता माळीकर थोडासा घाबरलेला असतो, तो वेंडर म्हणतो की हे बघा इतकी मोठी रिस्क आहे, मी इतक्या घाईने नाही घेऊ शकत, त्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे, असं बोलून तो आता गाडीच्या खाली उतरतो। तेव्हा आता राहुल म्हणतो की अरे माळीकर ऐकून घे, आता माळीकरला घाम फुटलेला असतो, तो काही ऐकायला तयार नसतो। जेव्हा आता वेंडर गाडीच्या खाली उतरतो तेव्हा अद्वैतचे लक्ष जाते आणि लगेच आता तो खरेला म्हणतो की खरे तू वेंडरला शोधते ना? कला म्हणते की हो, तर लगेच आता अद्वैत तिकडे बोट दाखवतो की तो बघ वेंडर। जेव्हा वेंडर बघतो तर वेंडरचं सुद्धा लक्ष कला आणि अद्वैत या दोघांवर जाते आणि कला आणि अद्वैतचे सुद्धा लक्ष, वेंडर आता खूप घाबरतो। तेव्हा कला ही ओरडते आणि त्याच्याकडे बोट करत म्हणते की हो तोच आहे। तेव्हा कला आता बारकाईने गाडीकडे बघत असते, वेंडर लगेच आता तेथून जायला निघतो। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये वेंडर आता तेथून पळून जात असतो तर कला त्याच्या मागे पाठलाग करत धावत असते। तेव्हा तो पळून जाणार तोच लगेच आता तेथे मटकी ही काही मडकी विकायला असतात, तर कला त्याच्यातील एक जे काही मटकं आहे तर ते उचलते आणि जोरात त्याच्या पाठीत मागून फेकून मारते। तेव्हा तो वेंडर खाली पडतो। तेव्हा मात्र आता कलानेही त्या वेंडरला अटक केलेली असते। तर इकडे गौरव आता खूपच घाबरतो, तो राहुलला फोन करून म्हणतो की काही वाटेल ते कर, परंतु आता त्या जो काही वेंडर आहे त्याला सोडव, कोणताही आता पुरावा आणि तो वेंडर अद्वैतच्या हाती लागायला नको, कळले ना राहुल तुला?
काही आता तूच निस्तारू शकतो। तर इकडे आता अद्वैतने वेंडरची गचंडी धरलेली असते। तेव्हा आता राहुल तेथे येतो तर अद्वैत म्हणतो की बोल, उत्तर दे, तुझ्यामुळे चांदेकरांच्या नावावर ठपका आलेला आहे। तेव्हा आता लगेच राहुल त्यांची गचंडी सोडतो। इन्स्पेक्टर सुद्धा अद्वैतला आता इतका त्रास होत असतो, इतका त्याला दम लागलेला असतो, तर ही आता अद्वैतला पाणी प्यायला देते आणि त्याला सावरते। आणि कला आता मात्र वेंडर आणि जो काही राहुल आहे या दोघांकडे रागाने बघत असते। तेव्हा मित्रांनो, आता वेंडर जो काही आहे तर तो खरा गुन्हेगार राहुल आहे हे कसं आता कबूल करतो आणि चांदेकरवर जो काही आरोप झालेला आहे त्या आरोपातून तो कसा आता निर्दोष सुटतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो लगेच सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।